नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत हिंगोलीच्या दौऱ्यावर. देशभरामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. देशामध्ये कोण येईल, काय होईल याच्यामध्ये सविस्तर चर्चा देखील चालू असतात. त्यामध्ये सोबत आपण आज हिंगोलीला आहोत. आज थोड्या वेळापूर्वी काही ठिकाणी गारपीट देखील झालेली आहे. आता जवळपास संध्याकाळचे 12:10 झालेत. अजून देखील बऱ्याच जणांना आपण विचारत आहोत, दिवसभर प्रतिक्रिया दिल्या. सर, आपलं नाव काय? माझं नाव जब्बार पठाण. बरं, तुमचा मतदारसंघ? हिंगोली. सध्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आहे. पक्ष फोडाफोडी झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं त्या हिंगोलीमध्ये काय होईल? आत्ताची जी परिस्थिती, याच्या अगोदरची परिस्थितीसुद्धा कशी होती की ज्यावेळेस माननीय हेमंत पाटील साहेब ज्यावेळेस खासदार होते, तर त्यावेळेस काय विषय झाला की जे बेरोजगारीचा विषय होता, त्या बेरोजगारीचा विषय त्यांनी काय केलं की रोजगार मेळावे घेतले भरपूर. आणि रोजगार मेळावे कसे घेतले? प्रायव्हेट कंपन्या अवेलेबल करून. आता हेमंत पाटलांनी ॲक्च्युली हिंगोलीमध्ये रामलीला मैदानवरती एक 2 ते 3 रोजगार मेळावे घेतले. काही तालुक्याच्या ठिकाणी घेतले. त्या ठिकाणी कंपन्या बोलवल्या. कंपन्या कुठल्या बोलवल्या? प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या बोलवल्या. आता त्यांचा पगार किती असतो? 8 ते 10 हजार रुपये. आता तेवढा वास्तविक हिंगोलीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. 2 कोटी रोजगार होते ती घोषित केली, ती रोजगार? हां, राईट. जे रोजगार त्यांनी घोषित केले का, त्यांनी काय केलं, जे BJP सोबत जी महायुतीमध्ये जे काही पक्ष होते, त्या पक्षांना प्रत्येकाला एक टार्गेट दिलं की रोजगार आपल्याला कसा हटवायचा, तर या पद्धतीनं हटवायचा. त्यांनी मग काय केलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये कौशल्य विकास जे डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, प्रत्येक ठिकाणी रोजगार थोडक्यामध्ये आपल्याला हिंगोलीमध्ये काय होईल वाटते? ठाकरे गट येईल का 2 शिवसेना आहेत? कारण की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं की 2 शिवसेना एकमेकाच्या विरोधामध्ये. कोण होईल? सध्याचा हिंगोलीकरांचा सर्वांचा कोल बघता सर्वांचं मत जे आहे ते मशालकडे गेलेलं आहे. कारण आष्टीकर साहेबावर प्रत्येकाने विश्वास ठेवला आहे. आणि आम्हाला आशा आहे की आष्टीकर साहेब सुद्धा त्या विश्वासाला तडा जाऊ देणार. सर, आपण शेतकरी आपल्या शेतात विचारा, गारा पडल्या, हे पडल्या. बरोबर. आपलं नाव काय? सुनील सावंत, शेवाळा. तुम्ही शेतकरी आहात. तर बरं, शेतामध्ये कसं आहे सध्या? काय महागाई आहे? काय वाटतं सर? शेतीमालाला कुठल्याच प्रकारचे भाव नाहीत. चना असेल, सोयाबीन असेल, म्हणजे भावच नाही त्यांनी. आणि याच्यामध्ये पुन्हा निसर्गानं वारा, पाऊस, गारपीट व्हायला भरपूर. त्या गारपिटीमुळे सर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. याच्यामुळं आपले हिंगोली लोकसभा मतदारसंघातले सर्व शेतकरी खूप परेशान आहेत. आणि शासन काय याचा पंचनामा करण्याचं काय अधिकाऱ्यांना हे देत नाही, परवानगी म्हणजे आदेश देत नाहीत. त्याच्यामुळं खूप मोठा त्यांच्यावर नाराजी आहे. याच्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री नागेश पाटील आष्टीकर यांच्या मशाल चिन्हाला सगळे दाबणार आहेत. अरे, महाराष्ट्रामध्ये असे घडलंय. आरक्षणाचा सुद्धा हे विषय आहे. आरक्षणाचा सुद्धा विषय आहे. त्यांनी दिलेत नाही आरक्षण मराठ्यांना. ते 10% दिलेलं आम्हाला. सर, 10% दिलेलं आम्हाला कोणालाच मान्य नाही. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांनी शब्द देऊन पाळला नाही ते आमचा. म्हणजे मनोज पाटील जरांगे यांचा देखील इम्पॅक्ट या मतदारसंघावर पडणार आहे. सर, आपण शेती काय वाटतं तुम्हाला की हिंगोली मतदारसंघामध्ये काय होईल? हिंगोली मतदार 100% बदल होणार म्हणजे होणार. नागेश पाटील आष्टीकर हे 1 नंबरला राहणार. आणि कमीत कमी 3 ते 4 लाख लीडनं निवडून येतील नागेश पाटील आष्टीकर. त्यासोबत आपल्याकडे काही आहेत. सर, आपलं नाव काय? अब्दुल्ला पठाण. बरं, सध्या तुमचा देखील समाज फार मोठा हिंगोली मतदारसंघामध्ये एक प्रभावी ठरू शकतो. काय भूमिका काय आपली? आमच्या कसं आहे, समाज हा जे आहे पूर्ण भारत देशात, म्हणजे समाज कसा आहे माहीत आहे का, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झालेला आहे. आणि समाज जे आहे स्वतंत्र जे लढा दिला होता आमच्या समाजात स्वातंत्र्यासाठी, किती लोकांनी आमचे बलिदान दिले देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी. आणि तीच वेळ आज 70 वर्षानंतर स्वातंत्र्याचीच वेळ आली. देश हुकुमशाहीकडे जातो, गुलामीकडे जातो, या भीतीने समाज हा पूर्ण भारतात संघटित झालेला आहे. सध्या म्हणजे नेमकं हिंगोलीमध्ये काय घडणार आहे? जसं हेमंत पाटलांना तिकीट दिलं आणि नंतर कापून म्हणजे त्यांचं काढून घेतलं आणि दुसरा उमेदवार दिला. याचं नेमकं कारण काय होतं? काय होतं त्याचं खरं कारण आहे, नागेश पाटील आष्टीकर हा जे तगडा उमेदवार आहे महाविकास आघाडीचा, त्याच्यामुळं त्याच्या पायाखालची वाळू घसरली. आणि त्याला बुद्धी सुचना की कोणत्या कॅन्डिडेटला टाकावं, कोणत्या कॅन्डिडेटला ठेवावं, हे त्याचं भान राहिलं नाही. त्याच्यामुळं त्यानं काय केलं, आता कोळीकर प्रभावी ठरू शकतात का? नाही, प्रबळ दावेदार नाही ठेवू.
बरं, गेल्या वेळेस काय झालं होतं की 2019मध्ये वंचित आणि MIMची युती झाली होती आणि याचा परिणाम हा काँग्रेस आणि म्हणजे महाविकास आघाडीवर पडला होता. यावर्षी काय वातावरण कसं आहे? त्यावेळेसच प्रत्येक समाजानं आज जे आहे त्यावेळेस जे चूक झाली यावेळेस होऊ नये म्हणून समाज हा महाविकास आघाडीकडे सगळाच समाज, मराठा असो, मुस्लिम असो, बौद्ध, समजा हिंदू समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो, समाजाला विभाजनाचा आज विभाजन नको मताचं या हिशोबानं प्रत्येक समाज कामाला लागलेला आहे. आपल्याला हुकुमशाहीकडं जायचं नाही, आपल्याला गुलामीकडे जायचं नाही. या उद्देशानं प्रत्येक लोक जे या भूमिकेवर असून आणि महाविकास आघाडीला त्याच्या समर्थन देण्याचं असं ठरवतं. बरं, यावेळी मताचं विभाजन झालं नाही पाहिजे आणि गेल्या वर्षी जे मताचं विभाजन झालं आणि याचा फटका महाविकास आघाडीला पडला, यावेळची भूमिका मात्र चेंज केल्याने दिसते. सर, आपण काय करता? मी शिक्षणच घेत आहे, कारण की मी एज्युकेटेड आहे. या हिंगोली जिल्ह्याचा असा हे चालू आहे की इथं सुळसुळाट मटके चालू आहेत, जुगार चालू आहे आणि याच्यातून जे माझ्यासारखे तरुण मुलं आहेत ते खूप फिरत आहेत, दारूच्या व्यसनाधीन होत आहेत. आणि इथं अतिशय असं दुर्दैव म्हणा लागेल या हिंगोली जिल्ह्याचं की इथं डायरेक्ट जिल्हा अधिकार्यालयासमोर आमदाराला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. तर हे सरकार झोपलेलं आहे. तर या सरकारला माझा सवाल आहे की तुम्ही असं का करत आहात? कोणते आमदार बसले होते? तानाजीराव मुटकुळे साहेब बसले होते उपोषणाला. बरं, अजून दुसरे एक विकासाच्या बाबतीमध्ये देखील हिंगोली मागासलेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कॉलेज, मोठमोठे कॉलेज नाहीत, ट्युशन नाही. यावर आपल्याला काय वाटतं, म्हणजे यावेळेस कोणाची हवा आहे आणि शक्य होईल का? आमचं असं म्हणणं आहे की नागेश पाटील आष्टीकर हेच या मतदारसंघाचं काहीतरी घडवू शकतील, हे आमचा विश्वास आहे आणि ते करूनच दाखवतील हा पण आमचा विश्वास आहे. त्यासोबत आपल्याकडं अनेक मतदार आहेत. सर, आपलं नाव काय? अत्तर पठाण. काय करता? मी एज्युकेशन. बरं, हिंगोली जिल्हा हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मागासला आहे, विकासापासून मागासला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? याचे कारण सर्वात मोठे हे आहे की आमच्या हिंगोली जिल्ह्याला आतापर्यंत जे बी प्रतिनिधी निवडून गेले ते त्यांना कोणतेही शिक्षण नाही. त्याच्यामुळे हा जिल्हा शिक्षणामध्ये खूप मागं आहे. आताचे 2 उमेदवार आहेत, मग या कसे आहेत? त्याच्यामध्ये नागेश पाटील हे पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळे तर पहिल्यांदा आमच्या हिंगोली जिल्ह्याला एक पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार भेटला आणि ते दुसरा उमेदवार आहे तर ते काय तितकं प्रभावी नाही आणि त्याचं शिक्षणही आम्हाला माहीत नाही. ते असं वाटतं मला 10वीपर्यंत ते शिकलेले आहेत. त्याच्यामुळे आता आमच्या जिल्ह्याला कुठंतरी एक विकासाची संधी लाभेल असं नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिनिधी जर भेटले त्यांना, आणि 100% त्यांनाच भेटणार आहे. त्यासोबत आपल्याकडं काय करतात? शेती. बरोबर. सध्या हिंगोलीची सावंत का? हां, सावंत. बरोबर. आपल्याकडे राजू सावंत देखील होते. बरं, सध्या काय वाटतं तुम्ही, काय हिंगोलीमध्ये काय चर्चा आहे? हिंगोलीमध्ये आष्टीकर साहेब यासारखी शक्यता आहे. कसं काय इकडं लाईनची सोयी शेतामध्ये 5 तास लाईट, 24 तासामध्ये 5 तास लाईट राहते. काही सुविधाच नाही शेतकऱ्यासाठी. पुन्हा खतावर GST 8% लावायले, औषधीवर लावायले. बरं, त्यासोबतच तुम्हाला ह्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? काय म्हणजे काय हे तिकडं हातगाव तालुक्यामध्ये आमदार होते, पण फोन लावलेला DP सगळी सोय केली ती. पुन्हा दुष्काळ लोक भेटून दिला, पीक विम्यासाठी मदत लवकर केली. तशी मदत या जिल्ह्याला सुद्धा करतील ती, अशी आशा आहे त्याच्याकडून. ते ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी चांगली कामं केली, त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्याचे खासदार झाल्यानंतर देखील कामं करणार आहेत. मला वाटतं आपले एक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. सर, आपलं नाव काय? इम्रान पठाण. बरं, इम्रान पठाण. बरं, तुम्ही शिवसेनेची भगवी दस्ती घातलात. नेमके ह्या शिवसेनेकडून, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय वाटतं, काय होईल? अपेक्षा काय नाही, चांगला समजा काय समजा हिंदी बोलू, बोला. जो भी हो रहा वो समझो हुकुमशाही का दौर नहीं रहना वो हिसाब का हुकुमशाही. बरं, काँग्रेसकडून सातत्यानं बोललं जाते की ह्याला संविधानाला धोका आहे, महाविकासाकडून बोललं जाते. हे काय वाटतं? हो, धोका आहे, दादागिरी आहे हिंगोलीमध्ये, लय दादागिरी कलमनुरी तालुक्यात. बरं, त्यासोबतच गेल्या वेळेस 2019ला जी निर्णायक जी मतं होती, मोदीच्या विरोधामध्ये जाणारी मतं होती, ही वंचितमुळं डिवाईड झाली आणि त्यामुळं नको असलेले उमेदवार देखील निवडून आले असं देखील बोललं जात होतं. यावेळेस तसं काय होणार आहे का? आणि काय वाटतं? म्हणजे गेल्या वेळेस वंचित आणि MIMच्या मताचं डिवाईड झाल्यामुळं काँग्रेसच्या चांगल्या जागा पडल्या होत्या. यावेळेस काय होईल का तशा प्रकारे? नाही होईल. त्यासोबतच आपल्याकडं दर्शक हो, आज आम्ही होतो हिंगोलीमध्ये.
हिंगोली जिल्ह्यामध्ये सविस्तर लोकसभेच्या संदर्भामध्ये अनेक जनसामान्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत थोरापर्यंत शेतकरी असेल, व्यावसायिक लोक असतील, या सर्वांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच हिंगोली मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण दिसते. नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवार प्रभावी देखील ठरू शकतात असं देखील अनेक जणांच्या मते बोललं जाते. त्यासोबतच आपण अनेक तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. थँक्यू सो मच. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.